वंचितची लिडरशिप, आता तुम्ही संघटनात्मक राजकारणामध्ये असणार, वंचितच्या राजकारणामध्ये असणार, तर थेटच प्रश्न आहे की वंचितची लिडरशिप तुम्ही करणार का भविष्यात? वंचितची लिडरशिप ही सर्वसामान्य लोकांकडे राहावी अशी माझी खूप आत्मधन इच्छा आहे. आणि पण पक्ष तर हातात घ्यावा लागेल, पुढची ध्येय धोरण ठरवावी लागतील. पक्ष हातात राहणारच आहे, पक्ष लोकांच्याच हातामध्ये आहे आणि पक्ष लोकांच्याच हातामध्ये राहणार आहे, त्याच्याबद्दल कोणाचं काहीही दुमत नाही. पण मुद्दा असा आहे की वंचितच्या लिडरशिप की तुम्ही मेन आतापर्यंत आलेली सगळी लिडरशिप आणि चळवळीची लेगसी बघा, की असा कोणता एक पक्ष नव्हता जो बाबासाहेबांनी स्थापन केला, मग त्याचे अध्यक्ष भैयासाहेब झाले, मग तो पक्ष बाळासाहेबांकडे आला आणि मग तो पक्ष मी घेतला पाहिजे असा कोणता पक्ष नाही. अशी कुठली तरी एक रायबरेली किंवा बारामती सारखी कॉन्स्टिट्युएन्सी आहे जिकडे एकच कुटुंब राज्य करतं, नाही दुसऱ्या बाजूला अशी कुठली तरी एक मिनिस्ट्री आहे जी फक्त फॅमिली टू फॅमिली पास होते. माझं म्हणणं सोपं आहे की जोपर्यंत तळागाळातनं लिडरशिप घेऊन आंबेडकराईट मुव्हमेंटची लिडरशिप पुढे घेऊन जात नाही, तोपर्यंत हा पक्ष एका बाजूला लढत राहील, वाढत राहील, पण अजून लोकांचा ऍक्सेप्टन्स आणि खास करून स्मार्ट एज्युकेटेड तरुणांचा पक्षामध्ये सहभाग हा वाढणार नाही. तो